नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नुकसान भरपाईची रक्कम, पेरणीचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे। परंतु त्याच्यातच जे काही विहिरीची पडझड असेल, विहिरीचं नुकसान असेल, त्याचे देखील शेतकऱ्यांचे अर्ज हे करण्यात आले होते आणि जवळपास 11,013 शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे अर्ज करण्यात आले होते आणि आता अर्जाला ही मंजुरी देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति शेतकरी 30,000 रुपयाचं अनुदान हे जमा होण्याकरता सुरुवात झालेले आहे। आता जी काही प्रक्रिया असेल ती कोणकोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहे आणि यासाठी लागणारा निधी किती मंजूर केलेला आहे आणि त्याचबरोबर जे काही शेतकरी असतील ते कोणते पात्र आहेत, ही अनुदानाची रक्कम कधीपासून वाटप केली जात आहे आणि यापूर्वी जी काही रक्कम असेल ती किती वाटप झालेली आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवट पण बघायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं। यामध्ये नुकसान भरपाई असेल, पेरणीचं अनुदान असेल आणि त्याचबरोबर जी काही जीवितहानी असेल त्याच्यासाठी सुद्धा अनुदान मंजूर केलं होतं आणि त्याचबरोबर जे काही विहिरीची पडझड झालेली असेल अशा शेतकऱ्यांचे जे काही अनुदानाची रक्कम असेल ती आता जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि आजपासून त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। जवळपास 11,013 एवढ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आले होते आणि यामध्ये नांदेड जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल आणि सोलापूर अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे 11,013 एवढ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आले होते आणि त्या अर्जाची जी काही प्रक्रिया असेल आणि त्यासाठी लागणारा जे काही निधी असेल 18,000 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आला होता आणि यापूर्वी जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर 15,000 रुपयाचा पहिला हप्ता हा जमा करण्यात आलेले, ते पैसे सुद्धा जमा झालेले आणि जे काही उर्वरित हप्ता असेल 15,000 रुपयाचा त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि ती अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरू झालेले। प्रति शेतकरी 30,000 रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेले आहे। अशा पद्धतीने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज केलेले होते आणि त्या अर्जाची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अनुदानाची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। प्रति शेतकरी 30,000 रुपयाचं अनुदान 11,013 एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अनुदानाची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। परत एकदा सांगतो, नांदेड जिल्ह्यात, सोलापूर, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, सांगली जिल्हा, लातूर, धाराशिव आणि सोलापूर आणि सांगलीचं आपण तर अपडेट घेतलेलं आहे। अशा पद्धतीने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।